पनवेल महसूल विभागाची मनमानी कारवाई पाहायला मिळतेय। 23 गाड्यांवर कारवाई केल्यानं ट्रान्सपोर्ट असोसिएशन आक्रमक झालेले आहे। अधिकारी वैयक्तिक फायद्याकरता गाड्या अडवतात असं सांगण्यात येत आहे। ट्रान्सपोर्ट संदर्भात न्यायालयाचा निर्णय महसूल विभागानं डावलल्याचाही आरोप आहे। एकूण 23 गौण खनिजाच्या गाड्यांवर या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे। त्या सर्वांना जमीन महसूल अधिनियमाच्या यथोचित नियमाप्रमाणे नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे। पैकी 5 गाडी मालकांनी इथे दंडही भरलेला आहे। शासनाच्या महसूल विभागाकडील 1 नोव्हेंबर 2023च्या शासनपत्रान्वये ही कारवाई करण्यात आलेली आहे। इतर गाड्यांनाही जी नोटीस इश्यू केलेली आहे त्यांच्यावर त्यांचा जो रिप्लाय येईल त्याच्यावर मेरिटवर योग्य तो निर्णय घेण्यात येईल। सध्या महसूल विभाग जो आहे तो स्वतःला हायकोर्टापेक्षा उच्च समजतो। जसे ठाणा कलेक्टर असतील या आपले पनवेलचे तहसीलदार असतील, या लोकांनी फक्त यांचे खिसे भरण्यासाठी हे जाणून बुजून गाडीवाल्यांना त्रास देण्यासाठी हे लोक गाड्या आणतात, तिथे जमा करतात, नंतर मांडोली करून सोडून देतात गाड्या। हायकोर्टाचे निर्णय मान्य करतात। यापूर्वी पण 2 महिने 3 महिने पहिले गाड्या पकडल्या होत्या त्यांनी, तर गाड्या त्यांनी कोर्टाच्या आदेशानंतर सोडल्या। परत यांना आता वापस काय झालं काय माहिती, परत आणून त्यांनी 7-8 गाड्या लावल्या आणि ते बोलतात आम्ही हायकोर्टापेक्षा आमचे जे नियम काढले तेच मोठे आहेत। 3 हायकोर्टाचे निर्णय आहेत, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, मुंबई हायकोर्ट आहे, तर तिन्ही कोर्टाचे त्यांना निर्णय मान्य नाहीत। अगर त्यांना निर्णय मान्य नसेल तर त्यांनी ते कोर्टामध्ये लढायला पाहिजे होतं, रस्त्यावरती नव्हतं लढायला पाहिजे। रस्त्यावर हे लोक रात्री 12, 1, 2 वाजता जातात, ड्रायव्हरला मारहाण करून गाडी आणून जमा करतात। हायकोर्टाचे निर्देश त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। त्यांना ह्याच्या आधी सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं होतं। त्यांनी त्या निवेदनांना पायदळी तुडवून त्यांनी आमच्या बऱ्याचशा युनियनच्या गाड्या त्यांनी थांबवल्या आहेत। त्यांच्याकडे काहीकांकडे त्यांनी टीपी पासची मागणी केली, रॉयल्टीची मागणी केली। आमचे पदाधिकारी काही आहेत, सभासद आहेत, त्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला टीपी पास असा लागत नाही म्हणून, तरी त्यांनी त्यांचं काही कुठल्या गोष्टीचं ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांच्या गाड्या ह्या त्यांच्या ताब्यात त्यांनी जमा करून ठेवलेल्या आहेत। तर आमची एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्यांनी उच्च न्यायालयाचा आदेश स्वीकारावा, त्यांचा मान राखावा। ते असे पायदळी तुडवून चालणार नाहीत। तर कृपया करून त्यांनी त्या गाड्या एकदा सहनिशा करावी त्या गाड्यांची। त्या जर गाड्या त्यांना जर फिनिश मटेरियल असतील तर त्या गाड्या सोडून देण्यात यावी, हीच फक्त विनंती आहे आमची त्यांच्याकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।